Hello friend, today we'll discuss about lecture number 4 part 2 differentiation. या डिफरन्शिएशन मध्ये सुरुवातीला तुम्ही 11 रूल्स पाहिलेले. त्या रूल मध्ये ट्रिग्नोमेट्रिक ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन sin cos tan cot sec cosec डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to the power x a raised to the power x root x log x x raised to the power n इथपर्यंत टर्म तुम्ही पाहिलेले आहेत. त्यानंतर रूलचे तुम्ही डेरिव्हेटिव्हचे काही रूल्स तयार केलेले. त्या रूल्समध्ये तुमचा पहिला रूल होता ॲडिशन रूल, सबट्रॅक्शन रूल, प्रोडक्ट रूल, क्वोशंट रूल, डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेरिएबल रेज टू दी पॉवर कॉन्स्टंट, कॉन्स्टंट रेज टू दी पॉवर व्हेरिएबल इथपर्यंत तुम्ही 8 रूल पाहिलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेरिएबल इंटू व्हेरिएबल कॅन बी सॉल्व बाय युजिंग प्रोडक्ट रूल. Derivative of variable upon variable can be solved by using quotient rule. Today we'll discuss about derivative of variable raised to the power variable. समजा एखादं व्हेरिएबल किंवा फंक्शन दिलेलं असेल आणि त्याच्याच पॉवर टर्म जर फंक्शन असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा ते पहा. तुम्ही असं पाहिलेलं आहे कॉन्स्टंट रेज टू दी पॉवर व्हेरिएबल, व्हेरिएबल रेज टू दी पॉवर कॉन्स्टंट, कॉन्स्टंट रेज टू दी पॉवर कॉन्स्टंट. मुलांचा प्रॉब्लेम असा आहे तो कन्सेप्टच क्लिअर राहत नाही. कॉन्स्टंटच्या डोक्यावर कॉन्स्टंट 0, एक्स रेज टू दी पॉवर एचा ए इंटू एक्स रेज टू दी पॉवर ए -1 बरोबर आहे का, आणि ए रेज टू दी पॉवर एक्सचा ए रेज टू दी पॉवर एक्स इंटू लॉग ए. पण आपल्याला एक्स रेज टू दी पॉवर एक्स असा पाहायचा आहे. व्हेरिएबल रेज टू दी पॉवर व्हेरिएबल किंवा फंक्शन रेज टू दी पॉवर फंक्शन याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा. डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेरिएबल रेज टू पॉवर व्हेरिएबल म्हणजे दॅट इज एफ ऑफ एक्स फंक्शन आहे, जी ऑफ एक्स फंक्शन आहे, एफ ऑफ एक्सच्या डोक्यावर जी ऑफ एक्स आहे, कॅन बी सॉल्व बाय टेकिंग लॉग टू बोथ साईड. समजा एखादं फंक्शन दिलेलं आहे त्याच्या डोक्यावर जर फंक्शन आलेलं असेल तुम्हाला सांगायची गरज पडली नाही पाहिजे. याचा डेरिव्हेटिव्ह काढतात. डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेरिएबल रेज टू दी पॉवर व्हेरिएबल कॅन बी सॉल्व टेकिंग लॉग टू बोथ साईड. मग काय आलं पहा या ठिकाणी वाय इथं टेकिंग लॉग टू बोथ साईड. उदाहरणही समजून सांगणार आहे मी, वेळ लागला तरी चालेल. टेकिंग लॉग टू बोथ साईड. डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेरिएबल रेज टू दी पॉवर व्हेरिएबल आलेला असेल तर लॉग घ्या. मग इथं काय असेल पहा लॉग वाय इज इक्वल टू लॉग एफ ऑफ एक्स रेज टू दी पॉवर जी ऑफ एक्स. आता हे शिकण्यासाठी काही लॉगचे रूल आहे ते रूल मी अप्लाय करतो पहा. लॉग ए रेज टू दी पॉवर एम असेल याला एम लॉग ए असं म्हणतात. याला काय म्हणतात एम लॉग ए. जिथं कोण असेल पहा इथं असेल लॉग वाय इज इक्वल टू जी ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. त्याच्यानंतर पहा व्हेरिएबल रेज टू दी पॉवर व्हेरिएबल जर आलेला असेल टेकिंग लॉग टू बोथ साईड लॉग वाय लॉग एफ ऑफ एक्स रेज टू दी पॉवर जी ऑफ एक्स. ह्याला जी ऑफ एक्स इंटू लॉग एफ ऑफ एक्स याच्या पुढे घेतात डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग या ठिकाणी डी डी एक्स ऑफ लॉग वाय इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. तुम्हाला प्रश्न पडेल सर लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह काय, जी ऑफ एक्स इंटू लॉग एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय ते मी पुढे शिकवणार आहे. हा प्रॉडक्ट रूलनं सॉल्व करायचा. लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा ते पुढच्या रूलमध्ये येणार आहे. डबल एकदा पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेरिएबल रेज टू दी पॉवर व्हेरिएबल जर आलेला असेल तुमच्या मनातला पहिला प्रश्न काय येईल टेकिंग लॉग टू बोथ साईड. इथं लॉग वाय लॉग एफ ऑफ एक्स रेज टू दी पॉवर जी ऑफ एक्स टेकिंग लॉग टू बोथ साईड्स. इथला लॉग वाय जी ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. नंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. रूल नंबर 9. डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा ते बाकी आहे आपलं. रूल नंबर 10 काय आहे पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ बल्की ग्रुप. पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ बल्की ग्रुप हा केमिस्ट्रीतला शब्द आहे तुमचा. समजा एखाद्या कार्बन ॲटमला 4 डिफरंट ग्रुप अटॅच जर असतील तुमचे, इथं CH3 असेल, इकडं Cl असेल, इकडं काय अजून एखादा ग्रुप असेल तर अशा कार्बनला तुम्ही चिरल सेंटर असं म्हणतात किंवा बल्की ग्रुप म्हणतात. तसंच जर डेरिव्हेटिव्ह ऑफ बल्की ग्रुप किंवा कॉम्प्लिकेटेड ग्रुप आलेला असेल, कॉम्प्लिकेटेड बरोबर आहे ग्रुप आलेला असेल तर कॅन बी सॉल्व टेकिंग लॉग टू बोथ साईड. टेकिंग लॉग टू बोथ साईड. पहा मित्रांनो एकदम असं कॉम्प्लिकेटेड टर्म आलेले असेल तुम्हाला जर म्हटलं कुणी याचा डेरिव्हेटिव्ह काढा त्याचा डेरिव्हेटिव्ह काढतात टेकिंग लॉग टू बोथ साईड. कसं समजा पहा
वाय इज इक्वल टू या ठिकाणी असं आलेलं आहे ए रेस टू दी पॉवर एक्स इंटू लॉग एक्स अपॉन एक्स स्क्वेअर. तर याचा तुम्हाला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह नाही काढता येत. अशी कॉम्प्लिकेटेड टर्म आलेली असेल तर मुलं काय म्हणतात, का अवघड आहे सर, याच्यावर क्वेश्चन रूल अप्लाय करा, मग प्रॉडक्ट रूल अप्लाय करा, मग सॉल्व करा. असं नाही करता येत. तुम्हाला जर याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल, कॉम्प्लिकेटेड टर्म आलेली असेल, हे सरांनी एक एक्झाम्पल सांगितलेलं आहे. असं कॉम्प्लिकेटेड टर्म जर दिसलेली आहे आणि त्या टर्मचा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचा टेकिंग लॉग टू बोथ साईड. मग इथं लॉग वाय इज इक्वल टू लॉग ए रेस टू दी पॉवर एक्स इंटू साइन एक्स अपॉन एक्स स्क्वेअर अशा पद्धतीनं आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा असतो. हा डेरिव्हेटिव्हने रूल आहे. मग यामध्ये याचे रूल असतात लॉगचे. मग लॉगचा पहिला रूल कोणता आहे पहा, लॉग ए बाय बी. बऱ्याच वेळेस समजून सांगितला मी, लॉग ए मायनस लॉग बी येतो. म्हणजे इथं काय येईल पहा, लॉग वाय इज इक्वल टू लॉग ए रेस टू दी पॉवर एक्स इंटू साइन एक्स मायनस लॉग बी म्हणजे लॉग एक्स स्क्वेअर असा येतो. पहा हा ए हा बी ए, लॉग ए बाय बी, लॉग ए मायनस लॉग बी, लॉग ए रेस टू दी पॉवर एक्स इंटू साइन एक्स मायनस एक्स स्क्वेअर. डबल लॉगचा रूल येतो. म्हणजे समजण्यासाठी लॉग समजलं पाहिजे. लॉग ए बी बरोबर काय, लॉग ए प्लस लॉग बी. म्हणजे या ठिकाणी काय येईल पहा, लॉग वाय मस्ट बी इक्वल टू लॉग ए रेस टू दी पॉवर एक्स प्लस लॉग साइन एक्स मायनस लॉग एक्स स्क्वेअर. आणि मग आता डेरिव्हेटिव्ह काढायचा असतो. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग इथे येते डी डी एक्स ऑफ लॉग वाय इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ लॉग ए रेस टू दी पॉवर एक्स डी डी एक्स ऑफ लॉग साइन एक्स मायनस डी डी एक्स ऑफ लॉग एक्सा स्क्वेअर. लॉग काय असतं तुमचा, एक्सा स्क्वेअर. म्हणजे पहा तुम्हाला दोन रूल एकदम पॉवरफुल तयार केलेले. जर समजा व्हेरिएबल रेस टू दी पॉवर व्हेरिएबल आलेला असेल, टेकिंग लॉग टू बोथ साईड, लॉग ए रेस टू दी पॉवर यम लॉग ए, आणि मग त्याचा डेरिव्हेटिव्ह. सरांनी डेरिव्हेटिव्ह नाही काढला इथपर्यंत सांगितलं. समजा एखादा कॉम्प्लिकेटेड किंवा बल्की ग्रुप जर आलेला असेल, तुम्हाला काय करायचं असेल, समजा असा बल्की ग्रुप आलेला असेल तर त्याच्यात प्रॉडक्ट क्वेश्चन रूल लावायचा नाही. यामध्ये काय लावायचा, टेकिंग लॉग टू बोथ साईड. इथं लॉग आला, इथं लॉग आला, लॉगची प्रॉपर्टी लॉग ए बाय बी, लॉग ए मायनस लॉग बी, हा ए हा बी, त्याच्यानंतर लॉग ए बी, लॉग ए प्लस लॉग बी, मग डेरिव्हेटिव्ह. अजूनसुद्धा आपण त्या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह काढलेला नाही. हा आहे रूल नंबर 10. रूल नंबर 11 काय पहा, रूल नंबर 11 आहे डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स रेस टू दी पॉवर एन. डी डी एक्स ऑफ आपण एफ ऑफ एक्स रेस टू दी पॉवर एन ने आपण हा रूल तयार करू पहा, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू दी पॉवर एन. डेरिव्हेटिव्ह ऑफ काय, एक्स रेस टू दी पॉवर एन हा असतो एन इंटू एक्स रेस टू दी पॉवर एन मायनस 1. काय असतो, एक्स एन इंटू एक्स रेस टू दी पॉवर एन मायनस 1. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही म्हणता झालेलं आहे सर, पाहाच एकदा डबल एकदा, एफ ऑफ एक्स रेस टू दी पॉवर एन, एन इंटू एफ ऑफ एक्स रेस टू दी पॉवर एन मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय असते, एफ ऑफ एक्स. तसं जर तुम्हाला प्रश्न विचारला एक्स रेस टू दी पॉवर एन, एन इंटू एक्स रेस टू दी पॉवर एन मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स 1 असतो. एफ ऑफ एक्सचा एन इंटू एफ ऑफ एक्सच्या डोक्यावर एन मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. आता बोर्डवर पहा, समजा इथं डी डी एक्स ऑफ वाय रेस टू दी पॉवर एन आलं, त्याचं येणारं उत्तर काय आहे ते, एफ ऑफ एक्सच्या डोक्यावर एन, इथे येते एन वाय रेस टू दी पॉवर एन मायनस 1 इंटू डी वाय बाय डी एक्स. ही टर्म नवीन आली. पहा डी डी एक्स ऑफ वाय रेस टू दी पॉवर एन काय असेल, एन इंटू वाय रेस टू दी पॉवर एन मायनस 1 इंटू डी वाय बाय डी एक्स. तुम्हाला सांगा का सर इथं तुम्ही डी एक्स बाय डी एक्स का लिहिलं नाही. दादा इथे मी डी एक्स बाय डी एक्स जर लिहिलं तर डी एक्स बाय डी एक्सची व्हॅल्यू किती येते, 1. ती लिहिण्याची गरज नसते. म्हणजे कधीच विसरायचं नाही. डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय रेस टू दी पॉवर एन इज नथिंग बट एन इंटू वाय रेस टू दी पॉवर एन मायनस 1 इंटू डी वाय बाय डी एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स. समजा डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय क्यूब आला, वाय क्यूब, तर काय उत्तर आहे 3 टाइम्स वाय स्क्वेअर इंटू डी वाय बाय डी एक्स. तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करण्याची. समजा या ठिकाणी डी डी एक्स ऑफ वाय स्क्वेअर आलेला असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह काय, 2y इंटू डी वाय बाय डी एक्स. याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, 2y इंटू डी वाय बाय डी एक्स. वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स असल्यामुळं 2y इंटू डी वाय बाय डी एक्स येते. इथं जर फक्त एक्स स्क्वेअर आलेला असते, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर, तुम्ही डायरेक्ट 2x इंटू डी एक्स बाय डी एक्स लिहिता. मग इथं काय आलं तुमचं 2x, कारण डी एक्स बाय डी एक्स 1 असते. ह्या दोघांमधला डिफरन्स आहे तो कधीच विसरायचा नाही. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू दी पॉवर एन, एन इंटू एक्स रेस टू दी पॉवर एन मायनस 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय रेस टू दी पॉवर एन, बोर्डवर पॉवर रूल नंबर 11, एन इंटू वाय रेस टू दी पॉवर एन मायनस 1
इंटू डी वाय बाय डी एक्स. इंटू कोण असतो तुमचा डी वाय बाय डी एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. ही टर्म कोणीही विद्यार्थी कधी विसरणार नाही. वाय क्यूबचा एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह पाहिला. तसंच आपण काय करू, एक लॉगचा डेरिव्हेटिव्ह पहा तुम्ही. लॉगचा म्हणजे कसा असतो पहा, डिफरन्स कसा तयार होतो कन्सेप्टमध्ये हे तुम्हाला शिकायचं असते. रूल नाही, हा जनरल डिस्कशन आहे. किंवा 12 नंबरचा रूल तयार करा. समजा डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स जर आलेला असेल तर याचं उत्तर असते 1/x इंटू डी डी एक्स ऑफ एक्स. याचं उत्तर येते 1/x, कारण की डी डी एक्स बाय एक्स याचं उत्तर 1 असते. पण समजा इथं जर आपलं असं आलं डी डी एक्स ऑफ लॉग वाय आलेला असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह कसा येतो पहा, 1/y इंटू डी वाय बाय डी एक्स. काय तो 1/y इंटू डी वाय. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1/x, डी एक्स बाय डी एक्स 1 म्हणून 1/x आलं. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग वाय 1/y इंटू डी वाय बाय डी एक्स. हे त्याचं रिक्वायर्ड आन्सर आहे. आता तुम्हाला मी बोलता बोलता सांगितलं होतं, आता तुम्हाला लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह माहीत झाला 1/y डी वाय बाय डी एक्स. तुम्हाला वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह माहीत झाला. तर तुमचं आता बोर्डवरचं एक अर्धवट गणित ठेवलेलं होतं आणि ते सांगितलं होतं मी तुम्हाला पुढं शिकवतो. पहा बोर्डवर तुमच्या डोळ्यासमोर समजा तुम्हाला कोणी प्रश्न विचारला आहे, डी वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स रेस टू दी पॉवर जी ऑफ एक्स. 2 उदाहरणं आपण सॉल्व करणार आहे. पहा या ठिकाणी कोणी प्रश्न विचारला वाय बरोबर एफ ऑफ एक्स रेस टू दी पॉवर जी ऑफ एक्स फाईन डी वाय बाय डी एक्स. बरोबर आहे, नवीन प्रश्न विचारलेला आहे. पहा फाईन डी वाय बाय डी एक्स. वाय बरोबर एफ ऑफ एक्स रेस टू दी पॉवर जी ऑफ एक्स फाईन डी वाय बाय डी एक्स. असा जर तुम्हाला प्रश्न विचारलेला असेल तर तुम्ही काय अपेक्षित आहे. पहिला प्रश्न पहा, डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेरिएबल रेस टू दी पॉवर व्हेरिएबल कॅन बी सॉल्व बाय युझिंग टेकिंग लॉग टू बोथ साईड. मग इथं लॉग वाय इथं लॉग आलं. व्हॉट इज लॉग ए रेस टू दी पॉवर एम लॉग ए. ही टर्म तयार आली. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेरिएबल इंटू व्हेरिएबल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग इथं आला तुमचा डी डी एक्स ऑफ लॉग वाय डी डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. वी नो तुम्हाला काय माहिती आहे पहा, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू व्ही यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. पटकन एकदा एस ऑर नो म्हणा. मग या दिलेल्या गणितामध्ये हा यू आहे आणि हा तुमचा व्ही आहे. आता आत्ताच पाहिलं तुम्ही लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह काय, लॉग वायचा 1/y इंटू डी वाय बाय डी एक्स. इकडं असेल फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन झालं प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. या रूलमध्ये जवळपास 25 ते 30 गणित तुम्हाला भेटलेले आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेरिएबल रेस टू दी पॉवर व्हेरिएबल कॅन बी सॉल्व टेकिंग लॉग टू बोथ साईड. लॉग घेतला, लॉगचा रूल अप्लाय केला, डेरिव्हेटिव्ह घेतला, याला यू म्हटलं याला व्ही म्हटलं. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. आता रूल नंबर 10 1/y इंटू डी वाय बाय डी एक्स. इथं कोण आलं पहा, जी ऑफ एक्स जसंच्या तसं लॉग एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह पाहिलेला आहे तुम्ही. पहा लॉग एफ ऑफ एक्सचा 1/f ऑफ एक्स आणि याचा डेरिव्हेटिव्ह असेल तिथं एफ डॅश ऑफ एक्स. याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल तुमचा एफ डॅश ऑफ एक्स. फॉर्म्युला पाठ करा. लॉग एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/f ऑफ एक्स, एफ ऑफ एक्सचा एफ डॅश ऑफ एक्स. इथं आला तुमचा लॉग एफ ऑफ एक्स बरोबर आहे इंटू जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आला जी डॅश ऑफ एक्स. याचा डेरिव्हेटिव्ह काय घेतला तुम्ही जी डॅश ऑफ एक्स. म्हणजे फॉर्म्युला तयार झाला तुमचा डी वाय बाय डी एक्स बरोबर वाय इंटू जी ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स प्लस जी डॅश ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम. पहा मित्रांनो एकदम भारी तुम्हाला जवळपास एक पाठ शिकायला भेटला. डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेरिएबल रेस टू दी पॉवर व्हेरिएबल कॅन बी सॉल्व टेकिंग लॉग टू बोथ साईड. इथं लॉग आला, लॉग ए रेस टू दी पॉवर एम लॉग ए. याचा डेरिव्हेटिव्ह काढला. यासाठी प्रॉडक्ट रूल फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट अप्लाय केला. लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह 1/y डी वाय बाय डी एक्स. जी ऑफ एक्स लॉग एफ ऑफ एक्सचा 1/f ऑफ एक्स. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स लॉग एफ ऑफ एक्स इंटू जी डॅश ऑफ एक्स. हे तुमचं रिक्वायर्ड प्रॉब्लेम आहे. आता हा प्रॉब्लेम तुम्हाला समजताना थोडा त्रास गेलेला आहे, पण याच ठिकाणी जर मी एखादं गणित घेतलं तर तुम्हाला 100% एका मिनिटाच्या आत समजेल. हे बघा वाय बरोबर एक्स रेस टू दी पॉवर एक्स फाइंड डी वाय बाय डी एक्स असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. वाय बरोबर एक्स रेस टू दी पॉवर एक्स. पहिला मनाला प्रश्न विचारा. काही पुरवता सर एक्स रेस टू दी पॉवर एक्सला एक्स स्क्वेअर घेऊ लिहू तसं चालत नाही बाळा. व्हेरिएबल रेस टू दी पॉवर व्हेरिएबल आलेला आहे.
मग काय करायचं, व्हेरिएबल रेस टू दी पॉवर व्हेरिएबल जर आलेला असेल टेकिंग लॉग टू बोथ साईड, इथं कोण आलं लॉग वाय इज इक्वल टू लॉग एक्स रेस टू दी पॉवर एक्स इज इक्वल टू एक्स इंटू लॉग एक्स इज इक्वल टू कोण आलं तुमचा एक्स इंटू लॉग एक्स, एक्स इंटू लॉग एक्स तयार झाला. आता काय करायचं, डिफरन्शिएट करायचं, याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं कोण आलं पहा डी डी एक्स ऑफ लॉग वाय बरोबर डी डी एक्स ऑफ एक्स इंटू लॉग एक्स, एक्स इंटू काय आहे लॉग एक्स. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग वाय, 1/y इंटू डी वाय बाय डी एक्स, 1/y इंटू डी वाय बाय डी एक्स. हा यू हा व्ही प्रोडक्ट रूलनं, कोणत्या रूलनं, प्रोडक्ट रूल. काय म्हणते प्रोडक्ट रूल, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. पहा डबल, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. इथं आलं 1/y इंटू डी वाय बाय डी एक्स बरोबर एक्स अपॉन लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस लॉग एक्स डी एक्स बाय डी एक्स 1, हा कटला, हा वाय इकडं आला, डी वाय बाय डी एक्स बरोबर वाय इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स, डी वाय बाय डी एक्स बरोबर वाय इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स, किंवा डी वाय बाय डी एक्स बरोबर वायला एक्स रेस टू दी पॉवर एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स असं म्हणतात. आता मुलांचं येऊन जाऊन काय असते, अरे सर एक्झरसाइजचे प्रॉब्लेम घ्या, हे काय घेऊन राहिले. मित्रांनो, जोपर्यंत हा पॉईंट क्लिअर होणार नाही तोपर्यंत एक्झरसाइज समजणार नाही. एकदा जर हे टॉपिक पूर्ण केला तर मला एक्झरसाइज शिकवायची गरज नाही, तुम्ही मनानं तयार करू शकता. हा कॉन्फिडन्स पहिले बिल्ड करा आणि मग समोर जा. पहा, आता एक महत्त्वाचा फॉर्म्युला शिकवला तुम्हाला, डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेरिएबल रेस टू दी पॉवर व्हेरिएबल कॅन बी सॉल्व टेकिंग लॉग टू बोथ साईड. व्हेरिएबलच्या डोक्यावर व्हेरिएबल लॉग घ्या, लॉगचा रूल अप्लाय करा, डेरिव्हेटिव्ह काढा आणि सॉल्व करा. आता एक्स रेस टू दी पॉवर एक्सचं तुम्हाला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढता येत नाही, हे फिक्स करा, मग लॉग घेऊन सॉल्व करायचं. समजा इथं साइन एक्स रेस टू दी पॉवर कॉस एक्स आलं तर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढता येईल का, नाही. कसा घ्यासान, लॉग टू बोथ साईड. एक्स रेस टू दी पॉवर टॅन एक्स आला, कसा घ्यासान, लॉग टू बोथ साईड. आणि कॉम्प्लिकेटेड टर्म आलेला कसा घ्यासान, लॉग टू बोथ साईड. अशा प्रकारे रूल तयार केले. आता शेवटचा रूल, आता लेबनीज रूल ऑफ डेरिव्हेटिव्हची पद्धत काय आहे त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. काय म्हणणं आहे लेबनीजचं, पहा बरं. पहिलं, इफ वाय इज डिफरन्शिएबल, काय म्हटले सर, वाय इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स, वाय इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. वायचं जर तुमचं डिफरन्शियल फंक्शन ऑफ एक्स असेल तर याचं येणारं उत्तर जे डी वाय बाय डी एक्स असते ना ते कसं आहे ते पहा. वाय इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स बाय लेबनीज रूल. पहा मित्रांनो, हे महत्त्वाचं आहे, बाय लेबनीज रूल. वाय कोणाचं फंक्शन आहे, एक्स, म्हणजे काय येईल पहा, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 डेल वाय अपॉन डेल एक्स. म्हणजे आपण फिजिक्स शिकताना अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा अभ्यास करताना आपण असं रिप्रेझेंटेशन सर, लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 डेल वाय अपॉन डेल एक्स. म्हणजे हा कोण आहे, डेरिव्हेटिव्ह आहे. कोणाचा डेरिव्हेटिव्ह, तुमचा डी वाय बाय डी एक्सचा. मीन्स डी वाय बाय डी एक्स मस्ट बी इक्वल टू लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 डेल वाय अपॉन डेल एक्स. डेल वाय कोण आहे, इन्क्रीमेंट कोणाचा, वायचा. डेल एक्स कोण आहे, इन्क्रीमेंट कोणाचा, एक्सचा. वेअर del y is increment of y, increment of y, del x also increment of x. असा असतो तुमचा लेबनीज रूल. म्हणजे डी वाय बाय डी एक्सची किंमत कोणाएवढी असते, लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 डेल वाय अपॉन डेल एक्स. कोण सांगितलं तुम्हाला, लेबनीज रूलनं. समजा असं आलं, वाय इज डिफरन्शिएबल शॉर्टकटमध्ये फंक्शन ऑफ यू. मित्रांनो, y इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ एक्स आलं. आता इथं काय आलं, y इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ यू आलं. मग काय करायचं, मग या ठिकाणी येईल बाय एल म्हणजे लेबनीज रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह. पहा, बाय लेबनीज रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह. इथं y कोणाचं फंक्शन होतं, एक्स, म्हणजे कोणाला, डी वाय बाय डी एक्स. इथं y कोणाचं फंक्शन आहे, यूचं, म्हणजे इथं कोण येईल, डी वाय बाय डी यू. इथं तुमचं डेल एक्स टेन्स टू 0 होतं, इथं काय येईल पहा, एक्सचं फंक्शन होतं, इथं कोणाचं फंक्शन आहे, यूचं. इथं येईल डेल्टा यू टेन्स टू 0 डेल वाय अपॉन डेल यू. डेल वाय अपॉन काय येईल, डेल यू. डबल पहा, वाय कोणाचं फंक्शन आहे, एक्स,
इथं आलं dy बाय dx, इथं आलं लिमिट डेल एक्स टेन्स टू 0, इथं वाय कोणाचं फंक्शन आहे यूचं, इथं कोणाला लिमिट डेल यू टेन्स टू 0 डेल वाय अपॉन डेल यू. अजून एखादा रूल तयार करतो पहा आम्ही तिसरा, यू इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. सर काय म्हटले पहा, यू इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. मग काय असेल लेबनिजचं म्हणणं पहा, बाय लेबनिज रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह. लेबनिज रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह काय असेल लेबनिज रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह पहा, डी यू बाय डी एक्स. यू कोणाचं फंक्शन आहे एक्स, म्हणजे काय येईल लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 डेल यू अपॉन डेल एक्स. काय येईल तुमचं डेल यू अपॉन डेल एक्स. वाय कोणाचं फंक्शन तर एक्स, डी वाय बाय डी एक्स, डेल एक्स टेन्स टू 0 डेल वाय अपॉन डेल एक्स. वाय कोणाचं फंक्शन आहे यूचं, डी वाय बाय डी यू, लिमिट डेल यू टेन्स टू 0 डेल वाय अपॉन डेल यू. तिसरं चला मनान तयार करा पहा, एक्स इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी. समजा एक्स तुमचं डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी असेल, सांगा बरं काय असेल, बाय लेबनिज रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह. काय असेल तुमचा लेबनिज रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह. काय येईल पहा, डी एक्स बाय डी टी बरोबर लिमिट डेल टी टेन्स टू 0 डेल एक्स अपॉन डेल टी. काय असेल तुमचं एक्स इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ टी, then by Leibniz rule of derivative dx by dt is equal to limit del t tends to 0 del x upon del t. काय आलं तुमचं del x upon del t. तुम्ही काहीही घेऊ शकता. समजा इथं आलं u is डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ t. u इज काय डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ t. काही सांगा बाय याला म्हणजे कोण लेबनिज रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह. याला हॉस्पिटल पण आहे, हा लेबनिज रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे. मग काय असतो लेबनिज रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह, डी यू बाय डी टी बरोबर लिमिट डेल टी टेन्स टू 0 दॅट इज डेल यू अपॉन डेल टी. डेल यू अपॉन काय असेल डेल टी. आता तुम्हाला लेबनिज रूलचे सरांनी जवळपास 4-5 उदाहरणं शिकवलेले आहे. हे उदाहरणं समजल्याशिवाय थेरम समजणे एकदम अवघड असते. त्याच्यामुळं बेसिक पॉईंटकडे लक्ष द्या. वाय जर एक्सचं फंक्शन असेल तर लेबनिज काय येईल डी वाय बाय डी एक्स बरोबर लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 डेल वाय अपॉन डेल एक्स. वाय जर यूचं असेल तर 2 नंबरचा रूल पहा, डी वाय बाय डी यू बरोबर लिमिट डेल यू टेन्स टू 0 काय येईल डेल वाय अपॉन डेल यू. तिसरा रूल पहा, यू कोणाचं फंक्शन आहे एक्स, म्हणजे काय तयार होईल डी यू बाय डी एक्स बरोबर लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 डेल यू अपॉन डेल एक्स. या सर्व पॉईंटचा तुम्ही शांततेने अभ्यास करायचा, सर्व पॉईंट लिहून पाहायचे, मग आपल्याला डेरिव्हेटिव्ह सोपा जाईल. तुमच्या मनातली जी घाण आहे ती बाहेर काढा किंवा नाही. सर तुम्ही पहिले एक्झरसाईज शिकवा. एक्झरसाईज जर शिकायची असेल तर सरांनी हे जे 3-4 लेक्चर तयार केले हे जर चांगले समजले, चांगले फास्ट आले तरच तुम्हाला डेरिव्हेटिव्ह समजेल, नाही तर लवकर समजणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले समजले का नाही समजले हे चेक करण्यासाठी आपला जो काही गणित दिलेला आहे स्पेशल, त्या स्पेशल गणितामध्ये तुमचा खरं डेरिव्हेटिव्ह चांगला आहे का तो आपल्याला समजतो. इथं वाय बरोबर लॉगची टर्म दिलेली आहे आणि सांगितलेलं आहे या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढा. मग लेट वाय बरोबर सरांनी काय केलं पहा, लॉग एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर याचा डेरिव्हेटिव्ह काढायला सांगितलेला आहे. डी वाय बाय डी एक्स म्हणजे फाईंड डेरिव्हेटिव्ह. मग तुम्ही काय केलं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स हा फॉर्म्युला टाकला. इथं कोण आलं डी वाय बाय डी एक्स बरोबर डी डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आता तुमची अग्निपरीक्षा आहे, तुम्हाला खरंच समजले का नाही समजले फॉर्म्युले पहा. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एफ ऑफ एक्स याचं उत्तर काय होतं 1 अपॉन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. सेम फॉर्म्युला या ठिकाणी लागणार. काय होईल पहा 1 अपॉन इथे येईल तुमचा एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. मुलं जे गडबड करता बा सिलेबस चालू करा सिलेबस चालू करा. दादा हे समजलं तर सिलेबस चालू होईल, तर याची प्रॅक्टिस लय महत्त्वाची असते, लक्षात ठेवा. ही टर्म खाली आली इथं बाय युजिंग ॲडिशनल रूल. बाय ॲडिशनल रूल काय आला डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस
डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन तुमची टर्म दिलेली आहे एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. हे गणित समजलं म्हणजे सगळे फॉर्म्युले आले नाही तर काहीच आलं नाही मग तुम्हाला. अजून याच्या पुढे 2-3 चेकिंगचे गणित आहे. पहा dx बाय dx किती आहे 1 प्लस आता साईडला तुम्हाला फॉर्म्युला बनवणं आहे. रूट एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे 2-3 दिवस येत नाही मुलांना. रूट एफ ऑफ एक्स म्हणजे काय असेल 1/2 टाइम्स रूट ऑफ एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल पहा 1/2 टाइम्स एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉनची टर्म जशीच्या तशी ती आली एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. लगेच पोराचे शब्द येतात अरे सर समजून नाही राहिलं काय झालं येतं म्हणून सर जीव तोडून बोलायला बाबांनो फॉर्म्युला केल्याशिवाय गणित येणार नाही. पहा हे एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आला रूट एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 टाइम्स रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर. अर्ध्या मुलाला त्याचा डेरिव्हेटिव्ह येत नाही. आता एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह कोण आहे 2x बाय युजिंग द फॉर्म्युला. ए स्क्वेअर कोण आहे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 0. पहा इथं काय येईल इथे येईल 1 प्लस 1/2 टाइम्स एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू ट्वाईस एक्स प्लस 0. आता मुलांनी प्रश्न विचारलाच की सर या ठिकाणी 2x प्लस 0 कसं आलं आम्हाला समजून नाही राहिलं बुवा आम्ही काय करू आता. हे पाय एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आला ट्वाईस एक्स बाय युजिंग एक्स रेज टू दी पॉवर n आणि या ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आला 0 कारण की आला डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट काय असतं तुमचा 0 म्हणून मी तुम्हाला फॉर्म्युले शिकवत होतो. मग आता या 2शी 2 कॅन्सल झाला. आता काय झालं पहा इथं आलेलं आहे तुमचं 1 प्लस एक्स अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. याच्या पुढं अल्जेब्रिक कॅल्क्युलेशन चालू झाले. इथं तुम्ही क्रॉस मल्टिप्लाइड करा. इथे काय आलं पहा रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स अपॉन ही टर्म आली एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इन ब्रॅकेट एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. या टर्मला ही टर्म कॅन्सल झाली. हे आलं 1/रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. काय आलं 1/रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ज्यावेळेस मुलांना बिना अडखता याचा डेरिव्हेटिव्ह काढता येतो त्यावेळेस त्या मुलामुलींचे फॉर्म्युले क्लिअर झाले असं होते आणि ते मुलं डेरिव्हेटिव्ह शिकण्यासाठी रेडी झाले असं म्हणतात. आता मुलांनी जर फॉर्म्युले क्लिअर केले नाही हे सोडवता जर आलं नाही तर डेरिव्हेटिव्ह शिकून काहीच फायदा नसतो त्या ठिकाणी. म्हणून मी लहान मुलासारखं जीव तोडू तीच गोष्ट वारंवार रिपीट करून राहिलेलं आहे की मला डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा ते रूल मला समजले पाहिजे. काही लॉगरिथमचे रूल्स आहे जे डबल एकदा रिपीट करतो पहा. लॉग ए बी टू द एनी बेस असेल एनी बेस याचं उत्तर असते तुमचं लॉग ए प्लस लॉग बी. कोणताही बेस असो मला काही घेणं देणं नाही. लॉग ए बी असेल तर लॉग ए प्लस लॉग बी. जर लॉग ए बाय बी असेल तर याचं उत्तर असते लॉग ए मायनस लॉग बी. फास्ट आलं पाहिजे मला. लॉग ए मायनस लॉग बी लॉग ए बाय बी. लॉग ए बाय बी बरोबर लॉग ए मायनस लॉग बी. लॉग एम रेज टू दी पॉवर n असेल तर n इंटू लॉग एम. पहा लॉग एम रेज टू दी पॉवर n असेल तर n इंटू लॉग एम. मला हे लॉगरिथमचे रूल माहीत असल्याशिवाय मला समजत नाही. हेच गणित तुम्ही काय करायचं इथं मायनस घ्यायचं आणि सोडून पाहायचं. इथं मायनस घेऊन आणि सोडून पाहायचं. अशा प्रकारे तुम्ही जोपर्यंत प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत समजणार नाही. आज मुलांना असं वाटलं होतं बा सकाळच्या पिरियडमध्ये सरांनी काय रिपीट केलेलं आहे. हे जर तुम्हाला इथं असेल तर तुम्ही रेडी झालेले आहे की आता तुम्हाला डेरिव्हेटिव्ह शिकू शकतो म्हणून डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले चांगले करा. सो स्टॉप हिअर.